Dear student, last time we had studied the lesson 1.3, the call of the soil, and today we are going to start new lesson 1.4, pillars of democracy, written by Dr. Babasaheb Ambedkar. Before going to start the real lesson, here are some questions for our preparation in icebreaker section. Question 1, discuss with your partner and choose the correct alternatives. Government of the people, by the people, and for the people shall not perish from the earth. This famous statement is made by महात्मा गांधी, नेल्सन मंडेला, अब्राहम लिंकन अँड दलाई लामा. हे विधान कुणी केलेलं आहे? गव्हर्मेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल शॅल नॉट पेरिश फ्रॉम द अर्थ. दिस फेमस स्टेटमेंट इज मेड बाय अब्राहम लिंकन. अ सिस्टम वेअर द गव्हर्मेंट इज इलेक्टेड अँड रूल्ड बाय पीपल इज कॉल्ड. अशी शासन प्रणाली की ज्या ठिकाणी लोकांचं शासन असतं त्याला काय म्हणायचं? ब्युरोक्रसी, अरिस्टोक्रसी, डेमोक्रसी और ॲटोक्रसी. करेक्ट आन्सर इज डेमोक्रसी. त्याला लोकशाही म्हणायचं. अ डेमोक्रॅटिक कंट्री इज गवर्न बाय इट्स. एक लोकशाही देश कशावर आधारित असतो? मिलिटरी, पोलीस, पॉलिटिशियन और कॉन्स्टिट्यूशन. करेक्ट आन्सर इज कॉन्स्टिट्यूशन, ऑप्शन डी. Now the next question, the trinity of democracy comprises three principles. Complete the web to show the trinity of democracy. या ठिकाणी तुम्हाला एक छोटी वेब दिलेली आहे. त्या ठिकाणी ट्रिनिटी म्हणजे त्रिसूत्री आपण म्हणतो की लोकशाहीची त्रिसूत्री किंवा तीन महत्त्वाची तत्त्व कोणती, त्याच्यावरती तुम्हाला ती वेब कंप्लीट करायची आहे. सो डिअर स्टुडंट, द थ्री प्रिन्सिपल्स ऑफ डेमोक्रेसी, ट्रिनिटी ऑफ डेमोक्रेसी इज लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. म्हणजे आपण त्याला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता असं म्हणतो. लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य, इक्वॅलिटी म्हणजे समता किंवा समानता, आणि फ्रॅटर्निटी म्हणजे बंधुत्व किंवा बंधुता. नाऊ द नेक्स्ट क्वेश्चन, मॅच द फॉलोविंग. कॉन्स्टिट्यूशन, लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी या संज्ञा या ठिकाणी आहेत आणि बीमध्ये त्याची डेफिनेशन दिलेली आहे. यू हॅव टू मॅच द डेफिनेशन विथ दॅट term. Constitution, what is meant by constitution? The correct definition of constitution is, it is an aggregate of fundamental principles or established precedents that constitutes the legal basis of polity, organization or other type of entity and commonly determined how that entity is to be governed. त्याला आपण संविधान म्हणतो. नंबर बी, लिबर्टी. लिबर्टीचं डेफिनेशन काय आहे? तर ऑप्शन ए येतो. इट इज द फ्रीडम टू गो वेअर यू वॉन्ट. तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं तिथं जाऊ शकता. व्हॉट डू यू वॉन्ट, तुम्हाला हवी ती गोष्ट करू शकता, इट्सेट्रा. इक्वॅलिटी. इक्वॅलिटी म्हणजे आपण त्याला समता म्हणतो. द करेक्ट डेफिनेशन ऑफ इक्वॅलिटी इज, इट इज द स्टेट ऑफ बिईंग इक्वल स्पेशली इन स्टेटस, राईट्स अँड अपॉर्च्युनिटीज. विशेषतः दर्जा, हक्क आणि संधीची समानता, ते इक्वॅलिटी. लास्ट, फ्रॅटर्निटी. फ्रॅटर्निटीचं करेक्ट डेफिनेशन ऑप्शन सी आहे. इट इज द सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड, बंधुत्वाचा भाव म्हणजे फ्रॅटर्निटी. नाऊ द नेक्स्ट क्वेश्चन, पिलर्स फॉर्म अ कॉन्क्रीट बिल्डिंग. मेटाफॉरिकली स्पीकिंग, अ स्ट्रॉंग नेशन टू डिपेंड्स ऑन स्ट्रॉंग पिलर्स. म्हणजे एखाद्या कॉन्क्रीट बिल्डिंगला तिचे जे पिलर्स असतात ते सपोर्ट करत असतात. त्याच पद्धतीनं एखाद्या सामर्थ्यवान राष्ट्राला त्याचे काही स्ट्रॉंग पिलर्स असतात. नाऊ डिस्कस विथ युअर पार्टनर अँड एक्सप्लेन द पिलर्स ऑफ डेमोक्रॅटिक नेशन. मग लोकशाही राष्ट्राचे स्ट्रॉंग पिलर्स कोणते आहेत? अँड मेक अ लिस्ट ऑफ ऑब्स्टॅकल्स दॅट आर अ थ्रेट टू द प्रोग्रेस ऑफ नेशन. आणि मग अशा सामर्थ्य राष्ट्राला कमकुवत करणारे किंवा अडथळे आणणारे, त्याच्या प्रगतीच्या आड येणाऱ्या अशा समस्या कोणत्या आहेत त्याची तुम्हाला लिस्ट बनवायची आहे. नाऊ डिअर स्टुडंट्स, I will tell you in short some pillars and some threats of strong nation. Some strong pillars of a nation like free and fair elections, freedom of expression, liberty, equality, fraternity, accountability, strong values, transparency, education and health for all. या काही स्ट्रॉंग बाजू आहेत, स्ट्रॉंग गोष्टी आहेत एखाद्या देशाच्या, डेमोक्रॅटिक कंट्रीच्या. आणि थ्रेट, मग त्याच्या प्रगतीच्या आड येणाऱ्या काही समस्या कोणत्या आहेत? तर ॲपॅथी फॉर द वोटर्स, करप्शन,
lack of accountability, lack of transparency, and most important, religion and caste based politics, धर्मावर जातीवर आधारित राजकारण, censorship on free speech, etc. These are some threats. So dear student, here are given short information about the writer Dr. Babasaheb Ambedkar. Dr. Babasaheb Ambedkar was born on 14th April 1891 in the town and military cantonment of Mahou. महू या ठिकाणी 14 एप्रिल 1891 त्यांचा जन्म झाला. नाऊ दॅट प्लेस इज नोन ॲज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर इन मध्य प्रदेश. ही गॉट इज डिग्री फ्रॉम एल्फिन्स्टन कॉलेज, मुंबई. ही सबसिक्वेंटली ऑब्टेन्ड द डॉक्टरेट फ्रॉम कोलंबिया युनिव्हर्सिटी, USA, and London School of Economics. He was also assigned the big and challenging task of framing the Constitution of India. भारताची राज्यघटना लिहिण्याचं त्यांनी काम केलं. In the capacity of chairman of the drafting committee. He was awarded the Bharat Ratna posthumously for his dedication and commitment for the welfare of our country. आणि मरणोत्तर त्यांना भारताचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार दिला गेला त्यांच्या देशाच्या सेवेसाठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर in this speech has laid emphasis on the values of liberty, equality and fraternity. या एसेमध्ये या स्पीचमध्ये त्यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या प्रिन्सिपल्सवरती, या व्हॅल्यूजवरती जोर दिलेला आहे. अकॉर्डिंग टू हिम दीज प्रिन्सिपल्स विल मेक इंडिया ए स्ट्रॉंग नेशन. आणि हीच मूल्य देशाला स्ट्रॉंग बनवतील यावरती त्यांचा विश्वास आहे. ही इज ऑफ द व्ह्यू दॅट हिरो वर्शिप त्याला आपण विभूती पूजा म्हणतो, एखाद्या व्यक्तीची पूजा. ही इज ऑफ द व्ह्यू दॅट हिरो वर्शिप इज अ शुअर रोड टू डिग्रेडेशन अँड इव्हेंच्युअल डिक्टेटरशिप अँड द कोलॅप्स ऑफ नेशन. एखाद्या व्यक्तीची पूजा, विभूतीची पूजा, देशाच्या स्वातंत्र्यापेक्षा एखाद्या व्यक्तीला महत्त्व देणं, यावरती आंबेडकरांनी या ठिकाणी क्रिटिसाइज केलेलं आहे. आणि हिरो वर्शिप इज अ शुअर रोड टू डिग्रेडेशन ऑफ इव्हेंच्युअल डिक्टेटरशिप ऑफ द कोलॅप्स ऑफ नेशन. एकाच्या राष्ट्राला कमकुवत करण्यासाठी विभूती पूजा हीच कारणीभूत असते, असं आंबेडकरांचं ठाम मत आहे. सो डिअर स्टुडंट, विल स्टार्ट द रिअल लेसन, पिलर्स ऑफ डेमोक्रेसी. या स्पीचमध्ये, या सेटमध्ये आंबेडकर काय म्हणतात ते आपल्याला पाहायचं आहे. पिलर्स ऑफ डेमोक्रेसी, पेज नंबर 36. If we wish to maintain democracy not merely in form but also in fact, what must we do? The first thing in my judgment we must do is to hold fast to constitutional methods of achieving our social and economic objectives. Ambedkar says that if we wish to maintain democracy not merely in form but in fact, आपल्याला जर वास्तवामध्ये जर लोकशाही उतरवायची असेल तर आपल्याला काय करायला हवं. द फर्स्ट थिंग इन माय जजमेंट, आंबेडकर सेज दॅट फर्स्ट थिंग वी मस्ट डू इज टू होल्ड फास्ट द कॉन्स्टिट्युशनल मेथड्स. आपल्याला संवैधानिक मार्गाचा अवलंब करावा लागेल फॉर अचिव्हिंग अवर सोशल अँड इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ज. आपली आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपल्याला संवैधानिक मार्ग अवलंबावे लागतील. वेन देर वॉज नो वे लेफ्ट फॉर कॉन्स्टिट्युशनल मेथड्स फॉर अचिव्हिंग इकॉनॉमिक अँड सोशल ऑब्जेक्टिव्ज, there was a great deal of justification for unconstitutional methods. जेव्हा संवैधानिक मार्ग उपलब्ध नव्हते अशा वेळेला असंवैधानिक मार्गांचं समर्थन केलं जात होतं आपले सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी. बट आंबेडकर सेज बट वेअर कॉन्स्टिट्युशनल मेथड्स आर ओपन देर कॅन बी नो जस्टिफिकेशन फॉर दीज अनकॉन्स्टिट्युशनल मेथड्स. परंतु ज्या वेळेला की संवैधानिक मार्ग आपल्यासमोर उपलब्ध असतात अशा वेळेला असंवैधानिक मार्गांचं समर्थन होऊ शकत नाही. आंबेडकर सेज दॅट दीज मेथड्स आर नथिंग, मीन्स दीज अनकॉन्स्टिट्युशनल मेथड्स आर नथिंग बट द ग्रामर ऑफ अनार्की. म्हणजे हे जे मार्ग आहेत, असंवैधानिक मार्ग जे आहेत, ते अराजकतेची परिस्थिती निर्माण करतात, अनागोंदीची परिस्थिती निर्माण करतात. ग्रामर अँड अनार्की मीन्स अ स्टेट ऑफ डिसऑर्डर ड्यू टू द ॲब्सेन्स ऑफ नॉन रिकग्निशन ऑफ कंट्रोलिंग सिस्टीम. म्हणजे अनागोंदी किंवा अराजकता असा त्याचा अर्थ आहे. इन इंग्लिश वी कॅन से दॅट ग्रामर अँड अनार्की मीन्स स्टेट
of disorder due to the absence of non-recognition of controlling system or constitutional methods for achieving economic and social objectives. अनागोंदी किंवा आर्थिक आणि सामाजिक ध्येये साध्य करण्यासाठी आवश्यक घटनात्मक पद्धती रचना यांच्या अभावामुळे निर्माण झालेली अनिष्ट परिस्थिती किंवा अराजकतेची स्थिती त्याला ग्रामर ऑफ अनार्की असं म्हणतात. आणि मग आंबेडकर म्हणतात की ह्या अनकॉन्स्टिट्युशनल ज्या मेथड आहेत त्या म्हणजे काय आहे तर ग्रामर ऑफ अनार्की आहेत. अँड द शॉर्टर अँड द सुनर दे आर अबॅन्डन्ड द बेटर फॉर अस. आणि राष्ट्राच्या भल्यासाठी आपल्याला अशा ह्या अनकॉन्स्टिट्युशनल मेथड ज्या आहेत त्या आपल्याला काय कराव्या लागतील अबॅन्डन कराव्या लागतील सोडून द्याव्या लागतील. The second thing we must do is to observe the caution which John Stuart Mill has given to all who are interested in the maintenance of democracy. Further, Ambedkar says that if we wish to maintain the democracy, really in fact जर आपल्याला खरंच लोकशाहीचं मेंटेन करायचं असेल, लोकशाही आपल्याला खऱ्या अर्थानं जर अस्तित्वात आणायची असेल तर जॉन स्टुअर्ट मिल यांनी जो एक कॉशन दिलेला आहे की जो इशारा सांगितलेला आहे तो आपल्याला लक्षात घ्यायला हवा. आंबेडकर सेज ही गिव्स द एक्झाम्पल ऑफ जॉन स्टुअर्ट मिल मेंटेनिंग द डेमोक्रेसी. व्हॉट जॉन स्टुअर्ट मिल सेज. मग जॉन स्टुअर्ट मिल काय म्हणतात. टू ले देअर लिबर्टीज ॲट द फीट ऑफ इवन अ ग्रेट मॅन or to trust him with powers which enable him to subvert their institutions. There is nothing wrong in being grateful to great men who have rendered lifelong services to the country, but there are limits to gratefulness. Ambedkar says that John Stuart Mill says ते असं म्हणतात तो एक इशारा आहे की कुणीही व्यक्ती किती महान असो तिच्या चरणावर आपले स्वातंत्र्य गहाण ठेवणे आणि आपल्या संस्थांना नष्ट करण्याची क्षमता बाळगणाऱ्या व्यक्तीच्या शक्तीवर आपण विसंबून राहू नये. ही सेज दॅट देअर इज नथिंग रॉंग इन बिईंग ग्रेटफुल टू द ग्रेट मेन हू हॅव रेंडर्ड लाईफ लाँग सर्व्हिसेस टू द कंट्री. रेंडर्ड मीन्स गिव्ह, योगदान दिलेलं आहे. एखादी व्यक्तीने केलेली सेवा राष्ट्रासाठी भले कितीही महान असो परंतु त्याबद्दल आपण कृतज्ञ असणं हे ठीक आहे. बट देर आर लिमिट्स टू ग्रेटफुलनेस. परंतु अशा व्यक्तीबद्दल कृतज्ञता बाळगणं त्यामध्ये आपल्याला मर्यादा असायला हव्यात. फर्दर आंबेडकर गेव्स द एक्झाम्पल ऑफ आयरिश पॅट्रियट डॅनियल ओकोनेल. ॲज हॅज बीन वेल सेड बाय डॅनियल ओकोनेल आयरिश पॅट्रियट. व्हॉट डॅनियल ओकोनेल सेज. No man can be grateful at the cost of his honor. No woman can be grateful at the cost of her chastity. And no man can be grateful, no nation can be grateful at the cost of its liberty. आंबेडकरांनी या ठिकाणी डॅनियल ओकोनल हे आयरिश देशभक्ताचं एक उदाहरण सांगितलं आहे. डॅनियल ओकोनल सेज दॅट नो मॅन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हिज ऑनर. कोणत्याही पुरुषासाठी कृतज्ञतेचं मूल्य त्याच्या स्वाभिमानापेक्षा अधिक असू शकत नाही. नो वुमन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हर चास्टिटी. चास्टिटी मीन्स प्युरिटी, मॉडेस्टी, पवित्रता. कोणत्याही स्त्रीसाठी कृतज्ञतेचं मूल्य तिच्या चारित्र्यापेक्षा अधिक असू शकत नाही. म्हणजे आपलं चारित्र्य गहाण ठेवून कुणीही कृतज्ञ राहू शकत नाही कोणतीही स्त्री. अँड नो नेशन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ इट्स लिबर्टी. लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य. आणि मग कोणताही देश आपल्या स्वातंत्र्याचं मोल देऊन आपलं स्वातंत्र्य गहाण ठेवून कोणाही व्यक्तीबद्दल कृतज्ञ राहू शकत नाही असं डॅनियल ओकोनल म्हणतात. अँड आंबेडकर सेज दॅट धिस कॉशन इज फार मोर नेसेसरी इन द केस ऑफ इंडिया दॅन इन द केस ऑफ एनी अदर कंट्री. अँड आंबेडकर सेज धिस कॉशन इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर आवर कंट्री. आपल्या देशासाठी इतर देशापेक्षा हा इशारा फार महत्त्वाचा आहे. Why this is much important for our country? This caution is much necessary, more necessary for our country. Ambedkar says, for in India, bhakti or what may be called the path of devotion or hero worship plays a part in its politics unequaled in magnitude by the part it plays in the politics of any other country in the world. मग ते म्हणतात हिरो वर्शिप
त्याच्यावरती त्यांनी क्रिटिसाइज केलेलं आहे, त्याच्यावरती आंबेडकरांनी टीका केलेली आहे. एखाद्या व्यक्तीची पूजा, कोणाही व्यक्तीला देशापेक्षा जास्त महत्त्व देणं म्हणजे त्याला हिरो वर्शिप आपण म्हणतो. एक्सेसिव्ह ॲडमिरेशन ऑफ समबडी, एखाद्या व्यक्तीला इतकं महान बनवणं, त्याच्यावरती आंबेडकरांनी टीका केलेली आहे हिरो वर्शिपवरती. ते काय म्हणतात, इतर कोणत्याही देशापेक्षा भारताच्या संदर्भात ही खबरदारी अधिक महत्त्वाची आहे, आवश्यक आहे. कारण का, भारतातील राजकारणात विभूतीची पूजा म्हणजे हिरो वर्शिप किंवा भक्तिरूपाने केली जाणारी व्यक्तीची उपासना या गोष्टींना जितके अपरिमित किंवा अतुलनीय स्थान दिले जाते त्याची तुलना जगातील इतर कुठल्याही देशाच्या राजकीय परिस्थितीशी होत नाही, असं आंबेडकर म्हणतात. भक्ती इन रिलिजन मे बी अ रोड टू द सॅल्वेशन ऑफ द सोल. आंबेडकर असंही म्हणतात की धर्मातील भक्ती हा आत्म्याचा मोक्षाचा एक मार्ग मानला जातो. आपण मोक्ष किंवा भक्ती ही कशासाठी करतो, आपल्या आत्म्याला शांतता मिळावी याच्यासाठी आपण धर्मामधील भक्ती आहे. परंतु राजकारणातील भक्ती काय, तिचं महत्त्व काय, असं आंबेडकर म्हणतात. भक्ती इन रिलिजन मे बी रोड टू द सॅल्वेशन ऑफ द सोल, आत्म्याची शांततेसाठी आपण भक्ती करतो परमेश्वराची. बट इन पॉलिटिक्स भक्ती और हिरो वर्शिप इज अ शुअर रोड टू डिग्रेडेशन. राजकारणातील भक्ती जी आहे, व्यक्तीची पूजा जी आहे, ती डिग्रेडेशन अँड इव्हेंच्युअल डिक्टेटरशिप आहे. देशासाठी कोलॅप्स होतं, देशाचा विनाश होतो असं आंबेडकर म्हणतात. डिग्रेडेशन म्हणजे चेंजिंग टू अ लोअर स्टेट ऑफ लेवल, अवनती किंवा अधोगती असं आपण म्हणतो डिग्रेडेशनला. Ambedkar gives the example that on the 26th of January 1950 we are going to enter into a life of contradiction. आंबेडकरांना असं म्हणायचं आहे की 26 जानेवारी 1950 पासून आपण एका विरोधाभासी जगामध्ये प्रवेश करणार आहोत, असं ते का म्हणतात. Why Ambedkar says this, that we are entering in the life of contradictions? He says in politics we will have equality and in social and economic life we will have inequality. आपण राजकारणामध्ये समानता आणतो, परंतु सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या आपण असमानता आणत आहोत, म्हणून त्याला त्यांनी कॉन्ट्रडिक्शन्स म्हटलेलं आहे. ते काय म्हणतात, तर राजकारणात आपल्याकडे समानता असेल तर सामाजिक आणि आर्थिक जीवनात आपल्याकडे असमानता असेल. त्यांनी त्यावेळेचं उदाहरण दिलेलं आहे, ज्यावेळेला आपण देश स्वतंत्र झाला त्यावेळेला. आणि पुढे त्यांनी असं सांगितलं आहे की इन पॉलिटिक्स वी विल बी रेकग्नायझिंग द प्रिन्सिपल ऑफ वन मॅन वन वोट अँड वन वोट वन व्हॅल्यू. राजकारणामध्ये आपण एक मत एक मूल्य आणि एक व्यक्ती एक मत आणि एक मत एक मूल्य या मताचा, या तत्वाचा आपण अवलंब केला जाईल. आणि सामाजिक आणि आर्थिक जीवनात आपल्या सामाजिक आणि आर्थिक संरचनामुळे एक व्यक्ती एक मूल्य हे तत्व नाकारणे चालू राहील. What Ambedkar says that in politics we will have equality. राजकारणाच्या बाबतीत आपण समानता आणेन, परंतु सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ वी विल हॅव इनइक्वॅलिटी. इन पॉलिटिक्स वी विल बी रेकग्नायझिंग द प्रिन्सिपल ऑफ वन मॅन वन वोट, एक व्यक्ती एक मत, अँड वन वोट वन व्हॅल्यू, एक मत एक मूल्य या तत्वाचा आपण स्वीकार करू. परंतु इन आवर सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ, परंतु आपल्या आर्थिक आणि सामाजिक जीवनामध्ये वी शॅल बाय रिझन ऑफ आवर सोशल अँड इकॉनॉमिक स्ट्रक्चर, आपली जी आर्थिक आणि सामाजिक संरचना आहे त्याच्यामुळे आपण काय करू, कंटिन्यू टू डिनाय द प्रिन्सिपल ऑफ वन मॅन वन व्हॅल्यू, एक व्यक्ती एक मूल्य हे तत्व आपण नाकारत राहू असं आंबेडकर यांना वाटतं. हाऊ लॉंग शॅल वी कंटिन्यू टू लिव्ह धिस, हाऊ लॉंग शॅल वी कंटिन्यू टू लिव्ह धिस लाईफ ऑफ कॉन्ट्रॅडिक्शन. मग अशा विरोधाभासी जगामध्ये आपण किती काळ राहणार आहोत. आस्क द क्वेश्चन बाय आंबेडकर. इफ वी कंटिन्यू टू डिनाय इट फॉर लॉंग वी विल डू सो मेनी बाय पुटिंग अवर पॉलिटिकल डेमोक्रेसी इन पेरिल. आणि बराच काळ जर आपण हे करत राहू तर आपण आपली राजकीय लोकशाही ही धोक्यात आणू असं त्यांना म्हणायचं. पेरिल मीन्स डेंजर ऑर रिस्क. We must remove this contradiction. Ambedkar says that we must remove this contradiction. आपल्याला हा विरोधाभास लवकरात लवकर नष्ट करावा लागेल. ॲट द अर्लिएस्ट पॉसिबल मोमेंट, जितक्या शक्य होईल तितक्या लवकर आपल्याला हा विरोधाभास नष्ट करावा लागेल. आपल्याला आर्थिक आणि सामाजिक जीवनामध्ये सुद्धा समानता आणावी लागेल.
We must remove this contradiction at the earliest possible moment, or else those who suffer from inequality will blow up the structure of political democracy which this assembly has laboriously built up. आणि मग म्हणतात की आपली राजकीय लोकशाही धोक्यात आणून हे आपण करणार आहोत. शक्य तितक्या लवकर हा विरोधाभास आपल्याला नष्ट करावा लागेल, कारण आपल्या संसदेनं, कायदे मंडळानं इतक्या परिश्रमपूर्वक, लेबरसली म्हणजे विथ हार्डवर्क, परिश्रमपूर्वक उभा केलेलं हे राजकीय लोकशाहीचं जे स्तंभ आहे तो आपण असमानतेने ग्रस्त लोक जे आहेत ते उखडून टाकतील असा इशारा या ठिकाणी आंबेडकर देतात. ॲट लास्ट आंबेडकर सेज दॅट वी मस्ट डिनाय दिस inequality in social and economic structure. We must remove this contradiction at the earliest possible moment, or else those who suffer from inequality will blow up the structure of political democracy which this assembly has laboriously built up. So dear student, today we stop here. The remaining part we'll see in the next video.